नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज आपला बकासूर आणि रोमन गटपात झालेले आहेत. तर भावांनो, नक्की कोणत्या सेमीमध्ये पळेल आणि बकासूरच्या सेमीमध्ये टॉप गाडी कोणती, तर हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भावांनो, भावाभावामध्ये आपल्याला एक लढत बघायला मिळणार आहे. एक डोल्याचं पार्टनर पेटणारी आपल्याला लढत ती बघायला मिळणार आहे. तर भावांनो, बकासूर आज पळण्यासाठी गेलो होता वडूजच्या मैदानामध्ये आणि त्या मैदानामध्ये बकासूरचा पैर होता तो म्हणजे भावांनो रोमन दादासोबत. रोमन दादा आणि बकासूर बऱ्याच दिवसानंतर हा जोड एकत्र पळताना दिसाला आणि आजच्या वडूजच्या मैदानामध्ये गटपात झाला. गटाला देखील चांगली लढत बघायला मिळाली. विठ्ठल नाना बुधकर यांचा तेजा विरुद्ध बकासूर अशी लढत बघायला मिळाली आणि त्या लढतीचा निकाल आपल्या बकासूरने घेतला. तर भावांनो, सेमीमध्ये एक टॉप गाडी लागलेली. ती टॉप गाडी कोणती ते देखील तुम्हाला सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रथम सांगतो कोणत्या सेमीमध्ये पळेल. तर भावांनो, सेमीफायनल 7 म्हणजे शेवटच्या सेमीमध्ये तास क्रमांक 2 वरती आपला बकासूर आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. सेमीफायनल 7 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये एक सुंदर अशी लढत बघायला मिळणार आहे. कोणाविरुद्ध, तर भावांनो उर्मिलाताई गायकवाड यांच्या राजा आणि बाब्या विरुद्ध. भावांनो, बघायला गेलो तर बाब्या बकासूरच्याच नावाने म्हणजे पळत आहे, सागर शेटकटर यांच्या नावाने. तर भावांनो, एक भावाभावामध्ये एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळणार आहे सेमीफायनल 7 मध्ये. तर भावांनो, नक्कीच बकासूर आतून लागल्या बोलल्यावर नक्कीच सेमी पास करेल का, कमेंट करून नक्कीच सांगा भावांनो. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये, कारण आपण बैलगाडी शहर क्षेत्रामधले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका भावांनो. लवकरच आपले 15,000 देखील सबस्क्रायबर्स पूर्ण करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.